नुपूर, काय झालं? नीरज, या सगळ्या वस्तू वापरात येतील ना रे? का भाड्याने द्यायला लागतील? आज कामिनी येऊन या वस्तू घेऊन गेली, उद्या आणखी कोणीतरी येईल आणि या वस्तू घेऊन जाईल. अरे मी माझ्या लग्नासाठी वस्तू बनवल्या होत्या रे, यांचं स्टॉल नाही ना लावावं लागणार. देशपांडे ह्यांचे लग्नाच्या वस्तूचे दुकान. नुपूर, अगं वेड लागले का तुला? काही काय? वेड लग्नाचं लागलं होतं. बघ नुपूर, मला कळतंय, पण आता उद्या सिद्धाचे घरचे येणार आहेत, त्यामुळे बायाजींबद्दल आपण काय ठरवलंय हे त्यांना सांगावं लागणार आहे. नुपूर, बायाजींना आपण घराबाहेर नाही नीरज, उद्या जर मी इथे टॉवर मध्ये राहिलेच नाही तर मग बाई आजी या घरात राहिल्याने माझ्या सासूला काय प्रॉब्लेम होणार आहे? हा ऑप्शन त्यांना विचारायला हवा ना. हो, पण आता 2 लग्न झाले ते त्यांना मान्यच नाहीये ना, त्यामुळे त्यांचा नकारच असणार आहे. आता त्यांनी असं करायला नको होतं रे. आता बाई आजी या वयात कुठे जाणार? आपल्याशिवाय कोण आहे त्यांचं ह्या जगात? आय नो, आपल्याशिवाय त्यांना कोणीच नाहीये. पण यार, तर काय बोलावं मला पण सुचत नाही. नीरज, तुला अमेरिकेला जायला मिळेल म्हणून तू बाई आजीला या घरातून बाहेर काढायला बरी आहेस ना तू? काही बोलायचं नुपूर, आपल्याला कळत नव्हतं ना तेव्हापासून आहेत बाई आजी या घरात. आपण पण त्यांना आई आजींसारखंच मानलंय आणि त्यांनी आपल्यावर तेवढंच प्रेम केलंय. आता सिद्धार्थला पण आपल्या घरच्यांचा विरोध होता, पण त्यांनी केलं ना मान्य. इनफॅक्ट त्याच्या आई वडिलांचं किती छान स्वागत केलं. आणि हे अरे, सिद्धार्थचाच फोन आहे. हॅलो, हा बोल सिद्धार्थ. हॅलो नीरज, रिअली सॉरी, माझ्या घरच्यांनी गडबड केली. तुझ्या घरच्यांनी इतकी चांगली तयारी केली होती आणि माझ्या घरच्यांनी म्हणजे खूप सॉरी. इट्स ओके यार. बरं ऐक ना, नुपूर रागावली नाहीये ना? नाही रे, नॉर्मल आहे ती. मी बोलू शकतो का तिच्याशी? तुझ्याशी बोलायचंय त्याला. तो उद्या येतोय ना? तू दे. तूच विचार ना आता. आता आम्ही दोघे बोलतोय ना, मग तू इथे काय करतोयस? जा. फोन दे मला लगेच. हॅलो सिद्धार्थ. हाय नुपूर. हे काय झालं रे? बाई आजींचं काय करू शकतो रे आपण? सेकंड इनिंग वृद्धाश्रम का? हां, नमस्कार. मी चंद्रकांत देशपांडे बोलतोय वसईवरून. बरं, मला एक चौकशी करायची होती की तुमच्याकडे एखादी जागा आहे का हो रिकामी? बघा ना प्लीज. वृद्धाश्रम माझ्यासाठी आहे? फार मोठं टेन्शन हलकं केलं तर माझं. बरं, मला सांगा, पैसे जरा कमी होतात का बघा ना. नाही, म्हणजे असं की समजा त्या वृद्धबाईने एकाच वेळेस जेवण घेतलं तर काही कमी होईल का? पेड कशाला? एखादी चटई अंथरून द्या ना, त्यावर झोपेल किती एखाद्या कोपऱ्यात. हो, ऍडजस्ट होईल. ओके, थँक्यू व्हेरी मच. आधीच बाहेर बसवले, किती वेळ बाहेर बसवणार आहेत? असं कशाला हे व्रत वगैरे करायचं? वेस्ट ऑफ टाइम आहे अख्खा. हा, पप्पा पण बोलत होते वेस्ट ऑफ मनी. अरे पा, या व्रताबद्दल काही वाकडे तिकडे बोलू नका. हा, एकदम कडक व्रत आहे असं. म्हणजे एकदा त्या व्रताचा संकल्प केला आणि ते व्रत जर पूर्ण नाही केलं ना तर खूप प्रॉब्लेम होतो म्हणे. मामा, असे व्रत वगैरे करून काय लग्न वगैरे जमत नाही रे. हे बघ, आपल्या नक्कूचं तसंही जमत नाहीये ना, किती अडचणी येत आहेत. म्हणून हा एक आपला प्रयत्न. आणि नीरज बेटा, तुझी आई एवढं प्रेमानं करते, तू पण घे ना जरा समजून. मामा, एकदा ना नुपूरशी नीट बोला. तिला म्हणाव शाण्यासारखं वाग, शाण्यासारखा विचार कर, तरच होईल हे लग्न. जागी हो म्हणाव तिला. हा, बरोबर बोलतोयस तू. घ्या, यशला पण पटलं. त्याला कळते, तुम्हाला का नाही कळते? आपण तिच्यासाठी एवढं करतोय आणि ती अजून झोपली आहे. बघितलं, यशला किती कळलं. नीरज शांत. आणि तुला हे सगळं जे काही चाललंय ते पटत नसेल ना, तू बाहेर जा बरं कुठेतरी. पण आपल्याला बाहेर का काढलंय? किती वेळ अजून? अरे, हे व्रत जे आहे ते फक्त स्त्रियांसाठी आहे. पुरुषांचं तिथं काहीही काम नाही, म्हणून आपल्याला बाहेर बसवलं. पण मामा, इथे का बसला तुम्ही? हे बसा बसा. आता काय अजून खाली बसू? इथे नका बसू,
कुठेतरी दुसरीकडे बाहेर मागे बसा मागे. मागे का? अरे बाबा येणारा जाणारा बायकांना वाटेल पुरुषांना बसवलं स्वागताला म्हणून. बरं नाही दिसत ते. चला बसा वाड्याच्या मागे बसा. पाठ करून बसा वाड्याला. जा जा. नाही हो वहिनी, तुम्ही आत्तापासून नका वाड्याकडे पाठ फिरवायला लावू. हा वाडा माझ्या आप्पासाहेबांनी बांधलेला वाडा. लहानाचे मोठे झालो आम्ही इथे. मी दादा शैला हो या 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 अंगणात खेळत खेळत तर वाढलो ना आम्ही. खेळता खेळता म्हणजे तुम्ही अभ्यास केलाच नाहीत आणि मला पप्पा उगाच शाळेत जात नाही म्हणून मारायचे असे. याचं काय करायचं रे वेड्या, ही एक बोलायची पद्धत असते. भाऊजी मी कायमची पाठ करा असं नाही म्हणाले हो. काय ना तुम्ही पिंगळ्यांच्या घराकडे तोंड करून बसा, म्हणजे मग येणाऱ्या जाणाऱ्या बायकांना तुम्ही दिसणार नाही, तुम्हाला त्या बायका दिसणार नाही. माझ्या नट्टूचं लग्न व्हावं म्हणून पिंगळ्यांच्या सुद्धा घराकडे तोंड करून बसायची तयारी माझी, डोळे बंद करून. थँक गॉड. यश पेरू आणलेस का तू? आई मला वेळ मिळाला नाही. हो का? जा त्या पिंगळ्यांच्या झाडावरून पेरू घेऊन ये लवकर जा. या व्रतात कुठलाही व्यत्यय नको, कारण तसं झालं ना तर आपल्या नुपूरचं लग्न पुढे 7 वर्ष होणार नाही, आणि झालंच ना तर बिचारीचा संसार सुखाचा होणार नाही. तेव्हा कुठलीही अघटित घटना घडू नये इकडे लक्ष द्या म्हणजे झालं. 7 वर्ष? अगं बाई तू कधी आलीस? ते जाऊ दे, पण तुम्ही आता काय म्हणालात? व्रत पूर्ण नाही झालं तर 7 वर्ष नक्कीच लग्न नाही होणार? हे व्रत फार काटेकोरपणे करावं लागतं ग. ते जर नीट झालं नाही ना तर घरातल्या सगळ्यांना त्याचे वाईट परिणाम भोगावे लागतात. काय सांगताय काय? हो ना, म्हणून तर इतकी वर्ष मी हे व्रत केलं नाही. देवा, हे व्रत निर्विघ्नपणे पार पडू देत रे बाबा. नक्टूची आतापर्यंत खूप परीक्षा घेतलीस, आता नको. विजू, अगं आपल्या नूपूरचं लग्न नक्की होणार, तू काळजी करू नकोस. बाईसाहेब तुमच्या तोंडात साखर पडो. आणि कुणाला जमलं नाही ना तर मी नूपूरसाठी स्थळ आणेन. काही नको तू पुढं पुढं करायला. अहो मी पुढाकार घेतला नाही ना म्हणून अजून नूपूरचं लग्न झालं नाहीये. हे बघ, तुझ्या पुढाकाराची काही गरज नाहीये. इतकी वर्ष तुझ्यामुळे या घरात साधा हळदी कुंकू झालं नाही. आज बघा तुम्ही, आज असं काही हळदी कुंकू होईल ना तुम्ही बघतच राहाल. आज मात्र मी नूपूरला शिकवणार ना, सगळं शिकवणार. म्हणजे हळदी कुंकू कसं लावायचं, वाकून नमस्कार कसा करायचा. उद्यापासून बघा मुलांची रांग लागली नाही ना तर मी नाव बदलेन. मुलं नकोयत, चांगली स्थळं हवी आहेत नुपूरसाठी. आणि हा कार्यक्रम होईपर्यंत तू बाहेर यायचं नाहीस. मी येणार. मी का म्हणून आतमध्ये बसायचं? तुला सांगितलेलं कळत नाही का? एक मिनिट, तुम्ही नका ना भांडू दोघी जणी. हे बघ बिजू, मला आता कुठलाही हलगर्जीपणा नकोय. आजचं व्रत हा शेवटचा पर्याय आहे नुपूरच्या लग्नासाठी. ते जर नीट पार पडलं नाही ना तर उगाच सगळं कठीण होऊन बसेल बाई. एकदा का हे व्रत पूर्ण झालं की नुपूरचं लग्न ठरेल, मग लता बहिणींना कळेल त्या जे काही म्हणत होत्या ते कसं चुकीचं होतं ते. ग्वावा, वा वा वा. ग्वावा, पेरू. आणलीस का? वा वा, ठेव. आणि हे बघ, आज पुरुषांनी घरात थांबायचं नाही. तू जा, हा जा. अरे पेरू तर ठेव. थांबा. कुठे चाललाय तुम्ही? अरे तूच तर म्हणालीस ना आता जा म्हणून. अरे तू नाही रे, मी यांना विचारतेय. कुठे चाललाय तुम्ही? मी बाहेर. नाही, आज तुम्ही कुठेही बाहेर जायचं नाहीये. हा, त्यांना का थांबवून ठेवलं तुम्ही? व्रताच्या उद्यापनासाठी ना. प्लीज तुम्ही ते तुमच्या बाळाला घेऊन या. बाळ आमच्याकडे कुठलंही बाळ नाहीये. अहो असं काय करता, तो आत्ता गेला इथून रांगत. म्हणजे त्या बायकांना माहितच नाहीये आपण इथे का थांबलोय ते.